आपण जिथे मंत्रालयात आहोत, जे जवळजवळ 15 गोशाळेचे स्टॉल इथे ते गोमय मूल्यवर्धनच्या अंडर आहे. आणि गोमय मूल्यवर्धन म्हणजे ज्या गायी दूध देत नाही अशा गायींना ज्या गोशाळा सांभाळतात त्यांचं पुढचं स्वतःच्या पायावर जर आपल्याला त्या गोशाळा उभ्या करायच्या असतील तर त्याला एकमेव पर्याय ते म्हणजे गोमय मूल्यवर्धन. मी देशी गोवंशापासून वेगवेगळी उत्पादनं 350 उत्पादनं बनवतो. त्यामध्ये धूपस्टिक हे शेणापासून तयार होणारं एक उत्पादन आहे. त्याच पद्धतीने बघितलं तर गोमय वीट जी आहे ती ही एक उत्पादन तयार होतं आहे, जेणेकरून आसपासच्या गावकऱ्यांना आम्ही काम पण उपलब्ध करून देतो. या गौऱ्या पण साच्यामध्ये थापलेल्या नाही आहेत. नाचं लाकूड शेपमध्ये लाकूड तयार करता येईल असं एक मशीन आम्ही आणलेलं आहे आणि त्याचा कोळसा तयार करून डस बनवून एक मंजन तयार केलेलं आहे. जसं आता मंत्रालयात संधी मिळाली म्हणून लावलं. जिल्ह्याच्या ठिकाणी पण स्टॉल्स लावायला आमचे गोष्ट बाळगणं चालू होणार आहे. MSRTCमध्ये ST महामंडळाच्या बसस्टँडला पण स्टॉल लावले जाणार आहे. निसर्गाने आपल्यासाठी ज्या छान छान गोष्टी उपलब्ध करून दिल्या आहेत त्यांचा वापर आपण करायला हवा आणि त्याच आपल्यासाठी सगळ्यात जास्त उपयुक्त आहेत. हा सुद्धा त्यांच्याकडून एक संदेश आहे. थँक्यू सो मच सर.